नमस्कार मंडळी. आज सकाळचं हे सुंदर गावाकडचं वातावरण तुम्ही पाहू शकतात. हिरवगार परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मन प्रसन्न करणारा सूर्योदय. असं छान वातावरणात आज आपण बनवणार आहोत घरगुती बटाटा पापड. खरं तर आज पापड करायला थोडा उशीर झाला, पण हरकत नाही. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आम्ही इथे 5 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या. आता हे बटाटे खिसणीच्या साहाय्याने चांगले खिसून घ्यायचेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता बटाटे किती छान खिसून तयार झालेले आहेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 1 किलो इथे शाबू घ्यायचा आहे. हा शाबू मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे पापडांना छान टेक्स्चर आणि कुरकुरीतपणा येतो. आता एका मोठ्या पातेल्यात आपल्याला किसलेला बटाटा, त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. इथे तुम्ही मीठ पण वापरू शकतात. त्यानंतर वाटून घेतलेला शाबू टाकायचा आहे. आता थोडंसं आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे लाल तिखट, चिली फ्लेक्ससारखं मोठं आणि त्यानंतर हे सगळं साहित्य आता हाताच्या साहाय्याने आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स होणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकतात मिश्रण आता खूप छान तयार झालेलं आहे. आता आली आहे खरी मजा, म्हणजे पापड बनवण्याची. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. इथे आम्ही पापड प्रेस किंवा पुरी प्रेस वापरत आहोत. एक स्वच्छ कॅरी बॅग आणि प्लास्टिक सीट ठेवा. त्यावर एक गोळा ठेवा आणि हलक्या हाताने दाबा. बघा मंडळी, किती सुंदर आणि गोल आकाराचे पापड तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे पापड तयार करून घ्यायचेत आपल्याला. आता हे तयार झालेले पापड एक स्वच्छ प्लास्टिक सीटवर किंवा कापडावर ठेवायचे आहेत. त्यानंतर कडक उन्हात वाळत घालायचे आहेत. गावाकडच्या उन्हामध्ये हे पापड खूप छान सुकतात. बटाटे पापड हे उन्हाळ्यात बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ आहे. गावाकडे अनेक कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पापड तयार करून वर्षभरासाठी साठवून ठेवतात. साबुदाणा वापरल्यामुळे पापड अधिकच कुरकुरीत होतात आणि तळल्यानंतर छान फुलतात. हे पापड एकदा चांगले सुकले की हवाबंद डब्यात 8 ते 12 महिने सहज टिकून राहतात. चहासोबत किंवा जेवणासोबत खायला मस्त लागतात हे पापड. तुम्ही ही सोपी आणि पारंपरिक बटाटा पापड रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एक छान गावाकडच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.